नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या चॅनलवरती MH B.Ed CETची प्रॉपर तयारी करून घेतली जाते. तर सामान्य ज्ञानाच्या आधारित दिनविशेष महत्त्वाचे जे दिनविशेष असतात की मागील परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारले जातात, तर अशा प्रकारे अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. या संदर्भात आज सराव घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे की 3 जानेवारी हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो किंवा कोणत्या नावाने साजरा केला जातो? एक आहे पत्रकार दिन, स्त्रीमुक्ती दिन किंवा सावित्रीबाई फुले जयंती दिन, बालदिन आहे किंवा शिक्षक दिन. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्त्रीमुक्ती दिन म्हणजे सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी रोजी साजरी केली जाते. त्यामुळे इतर ऑप्शन आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया की 6 जानेवारी हा दिवस लक्षात घ्या कशासाठी म्हणजेच कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? हुतात्मा दिन, पत्रकार दिन, युवा दिन किंवा कामगार दिन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन आहे तो साजरा केला जातो. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. तर पत्रकार दिन 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. याचबरोबर पुढचा प्रश्न तुम्हाला पाहायचा आहे की 9 जानेवारी रोजी लक्षात घ्या की कोणता दिवस साजरा केला जातो? तर संपूर्ण कॅलेंडर देखील तुम्हाला पाहायचं आहे. याच्या नोट्स देखील तुम्हाला या व्हिडिओनंतर आपले ग्रुप या ठिकाणी मिळणार आहेत. तर 9 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? याच्यामध्ये प्रवासी भारतीय दिवस, भारतीय सेना दिवस, प्रजासत्ताक दिन तर नाहीच आहे, विज्ञान दिनसुद्धा नाही आहे कारण का हा फेब्रुवारीमध्ये येतो. दोन्हीसुद्धा फेब्रुवारीमध्ये येतात. भारतीय सेना दिन डिसेंबरमध्ये येतो. त्यामुळे उरलेले ऑप्शन आहेत भारतीय प्रवासी लक्षात घ्या प्रवासी भारतीय दिवस. याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे की स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी लक्षात घ्या स्वामी विवेकानंद जयंती 12 जानेवारी रोजी साजरी केली जाते. पण कोणत्या नावाने साजरी होते? राष्ट्रीय एकता दिन, राष्ट्रीय युवा दिन, तंत्रज्ञान दिन आणि क्रीडा दिन. क्रीडा दिन तर नाहीच आहे, एकता दिनसुद्धा नाही आहे आणि तंत्रज्ञानसुद्धा नाही आहे. कारण का स्वामी विवेकानंदांची जयंती जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून युवा महोत्सव देखील 7 दिवसांचा साजरा केला जातो आणि म्हणून यासाठी करेक्ट ऑप्शन आहे राष्ट्रीय युवा दिन. याच्यानंतर आत्ताच प्रश्न आपण पाहिला होता की भारतीय सेना दिन कधी असतो? सगळ्यांना माहिती पाहिजे. तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी लक्षात घ्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे ऑप्शन आधीच कट होतील आणि त्याच्यानंतर 9 ऑक्टोबरसुद्धा कट होणार आहे. आणि भारतीय सेना दिवस लक्षात घ्या की साधारणतः या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे की उरलेला ऑप्शन आहे 15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिन साजरा केला जातो. याच्यानंतर लक्षात घ्या 23 जानेवारी हा लक्षात घ्या कोणाचा जन्मदिन आहे? लक्षात घ्या 23 जानेवारी हा कोणाचा जन्मदिवस आहे? महात्मा गांधीजी नाही आहेत. ऑक्टोबरमध्ये यांचा जन्मदिवस असतो. सरदार पटेलसुद्धा नाही आहेत. लोकमान्य टिळक ऑगस्टमध्ये यांचा पुण्यतिथी त्याचबरोबर लक्षात घ्या जुलैच्या आसपासमध्ये लोकमान्य टिळकांचा जन्म आहे. त्यामुळे या संदर्भात करेक्ट आन्सर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. यानंतर सगळ्यात सोपा प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला? तो सगळ्यांना माहिती आहे 15 ऑगस्टला तर नाही आहे. 26 जानेवारी, 1 मे आणि त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर. तर याचं अचूक उत्तर आहे 26 जानेवारी. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे लक्षात घ्या 30 जानेवारी. आता नुकताच हा दिवस संपन्न झाला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती की 30 जानेवारी हा दिवस कोणत्या नावाने पाळला जातो? महत्त्वाची बाब आहे. हुतात्मा दिन, महात्मा गांधी पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन तर सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हा ऑप्शन चुकलेला आहे. शिक्षक दिनसुद्धा आता येत नाही आहे. साधारणतः 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. संविधान दिनसुद्धा नाही आहे. तर याचं अचूक उत्तर आहे हुतात्मा दिन, महात्मा गांधी पुण्यतिथी. तर हा दिवस 30 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे जागतिक कुष्ठरोग निवारण दिन कधी असतो? सगळ्यांना माहिती पाहिजे. जागतिक कुष्ठरोग जो निवारण दिन आहे तर हा 1 डिसेंबरला असतो का? नाही. HIV दिन असतो. 30 जानेवारीला असतो का? तर लक्षात घ्या की जागतिक कुष्ठरोग दिनसुद्धा 30 जानेवारीला असतो. 10 मार्चसुद्धा ऑप्शन नाही आहे. 7 एप्रिलसुद्धा नाही. तर याचं अचूक उत्तर आहे 30 जानेवारी. याच्यानंतर लक्षात घ्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन हा
दिवस साजरा केला जातो आणि कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा होतो? लक्षात घ्या, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन आहे, राजभाषा दिन आहे. तो साजरा केला जातो. फक्त एवढंच आहे की याच्यात कोणाच्या जन्मदिनाच्या निमित्त हा मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. याच्यामध्ये पु. ल. देशपांडे यांचा या ठिकाणी जन्म 27 फेब्रुवारी नाही आहे. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. त्यांचं नाव आहे वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं नाव आहे. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. के. अत्रे नाही आहेत, बहिणाबाई चौधरी देखील नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 27 फेब्रुवारी रोजी. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? लक्षात घ्या, मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन लागोपाठ येतात. त्यामुळे लक्षात घ्या, जर 27 तारखेला जर मराठी राजभाषा दिन असेल तर 28 फेब्रुवारीला काय असणार आहे? विज्ञान दिन असणार आहे. तर ह्या दोन गोष्टींचा यमक जुळवून तुम्हाला अर्थ लावायचा आहे. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. त्यानंतर 11 मे ऑप्शन चुकलेला आहे. 18 जूनसुद्धा चुकलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 28 फेब्रुवारी, ऑप्शन क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 12, 4 मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? याच्यामध्ये जागतिक वन दिन, राष्ट्रीय सुरक्षा दिन, ग्राहक दिन, आरोग्य दिन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा साजरा केला जातो. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे 13वा, आंतरराष्ट्रीय महिला दिन. आत्ताच लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आपण पाहतच आहोत. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा प्रश्न आहे 13वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला असतो? आंतरराष्ट्रीय महिला दिन याच्यामध्ये 8 मार्च, 14 फेब्रुवारी, 10 मे किंवा 1 ऑगस्ट. तर ऑगस्टमध्ये तर नाही आहे, 14 फेब्रुवारी नाही आहे, 10 मेसुद्धा नाही. तर याचं अचूक उत्तर आहे 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे 15 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 15 मार्च देखील तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे. जागतिक जल दिन 15 मार्चला नाही आहे. जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. जागतिक वन दिनसुद्धा नाही आहे आणि हवामान दिनसुद्धा नाही. लक्षात घ्या, वन दिन आहे ते 21 तारखेला 21 मार्चला साजरा केला जातो. हवामान दिनसुद्धा 23 मार्चला हा साजरा केला जातो आणि जागतिक जलदिन देखील 22 मार्चला हा साजरा केला जातो. त्यामुळे जागतिक ग्राहक दिन आहे तो 15 मार्चला साजरा केला जातो. यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जागतिक ग्राहक दिन. आता या प्रश्नांवरतीच तुम्हाला खालील प्रश्न पाहायला मिळणार आहेत. जागतिक वन दिन आपण पाहिलं होतं, इथेच पाहिलं की 21 मार्चला साजरा केला जातो. तर जागतिक वन दिन हा कधी असतो? 22 मार्च, 21 मार्च, 5 जून किंवा 16 सप्टेंबर. आत्ताच आपण उत्तर पाहिलं. तर 21 मार्च रोजी जागतिक वन दिन हा साजरा केला जातो. याच्यानंतर 16वा प्रश्न आहे जागतिक जल दिन. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक जल दिन कोणत्या तारखेला साजरा होतो? याच्यामध्ये 22 एप्रिल, लक्षात घ्या 22 मार्च, त्यानंतर 21 मार्च आणि त्याच्यानंतर 5 जून. त्यानंतर जागतिक जल दिन आहे तो लक्षात घ्या या ठिकाणी 22 मार्च या रोजी साजरा केला जातो. आपण इथे देखील पाहिलं होतं की 22 तारखेला जलदिन, 22 मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जातो. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे 17वा प्रश्न आहे की 23 मार्च ही महत्त्वाची तारीख आहे. हा दिवस कोणता आहे? जागतिक हवामान दिन, पृथ्वी दिन, आरोग्य दिन, वन दिन. लक्षात घ्या 23 मार्च रोजी सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की जागतिक हवामान दिन, त्याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जातं की जागतिक हवामान दिन हा 23 मार्च या दिवशी संपन्न केला जातो किंवा संपन्न होतो. 18वा प्रश्न आहे 5 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा होतो? 5 एप्रिल रोजी सगळ्यांना माहिती पाहिजे की जागतिक आरोग्य दिन तर नाही आहे. राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन हा हे ऑप्शन करेक्ट आहे. कामगार दिन नाही आहे. ग्रंथ दिनसुद्धा नाही. तर 5 एप्रिल रोजी तर 5 एप्रिल रोजी पाहू शकता की राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन हा देखील महत्त्वाचा लक्षात ठेवण्यासारखा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 7 एप्रिल, 7 मे, 1 जुलै, 10 जून. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 7 एप्रिल या रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन. लक्षात घ्या, जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन कोणत्या तारखेला आहे? लक्षात घ्या, जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल, 23 मार्च, लक्षात घ्या 9 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 13 एप्रिल. 13 एप्रिल या रोजी जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडली आणि त्यामुळे तो स्मृती दिन म्हणून पाळला जातो. तर ही महत्त्वाची बाब आहे. याच्यानंतर 22वा प्रश्न आहे, 22 एप्रिल. 21वा प्रश्न आहे, 22 एप्रिल हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो? एक आहे जागतिक वसुंधरा दिन, त्याचबरोबर जागतिक जल दिन, जागतिक हवामान दिन, जागतिक वन दिन. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की 22 एप्रिलला जागतिक पृथ्वी म्हणजे जागतिक वसुंधरा दिन हा दिवस संपन्न होतो. कॅलेंडर देखील तुम्ही पाहू शकता. 22 तारखेला जागतिक वसुंधरा दिन हा दिवस साजरा केला जातो. 22वा प्रश्न, जागतिक ग्रंथ दिन कधी असतो? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. ग्रंथ दिनाची माहिती विचारली जाते. तर याच्यामध्ये 23 एप्रिल, 1 मे, 5 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर. लक्षात घ्या, 2 ऑक्टोबर लक्षात घ्या इथे हा बसत नाही आहे. 1 मे सुद्धा बसत नाही आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 1 मे लक्षात घ्या कामगार दिन आणि 2 ऑक्टोबरसुद्धा गांधी जयंती असल्यामुळे हे घटक बसत नाही आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 23 एप्रिल. प्रश्न क्रमांक 23 सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन आताच आपण माहिती घेतली. कधी साजरा केला जातो? 15 ऑगस्ट, 1 मे, 26 जानेवारी, 19 नोव्हेंबर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. आणि याच मे महिन्यामध्ये अजून महत्त्वाचे दिवस आहेत. तर याच्यामध्ये पाहू शकता की 3 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक ऊर्जा दिन, तंत्रज्ञान दिन, रेड क्रॉस दिन किंवा कुटुंब दिन. तर यामध्ये 3 मे जो हा महत्त्वाचा दिवस आहे, तर या ठिकाणी जागतिक ऊर्जा दिन म्हणून हा साजरा केला जातो. 25वा प्रश्न, जागतिक रेड क्रॉस दिन कधी असतो? 8 मे, 3 मे, लक्षात घ्या. त्याचबरोबर 17 मे आणि त्याचबरोबर 31 मे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिन संपन्न साजरा केला जातो. 26वा प्रश्न, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा होतो? 11 मे, 28 फेब्रुवारी, 5 जून, 21 जून. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 11 मे या दिवशी संपन्न होतो. प्रश्न क्रमांक 27वा, 15 मे हा दिवस कोणता आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की हा पॉईंट लक्षात ठेवा. 15 मे हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? जागतिक कुटुंब दिन, दूरसंचार दिन, साक्षरता दिन आणि ग्राहक दिन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जागतिक कुटुंब दिन म्हणून 15 मे हा दिवस साजरा केला जातो. हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. तर अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण देतच आहोत. तर याच्यामध्ये 15 मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. याचबरोबरच 28वा प्रश्न आहे, जागतिक दूरसंचार दिन कधी असतो? लक्षात घ्या, जागतिक दूरसंचार दिन 17 मे, 24 मे, त्याचबरोबर लक्षात घ्या 31 मे, 10 मे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 17 मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर 29वा प्रश्न आहे, 21 मे रोजी कोणता स्मृतिदिन पाळला जातो? म्हणजेच कोणाचा स्मृतिदिन पाळला जातो? याच्यामध्ये इंदिरा गांधी पुण्यतिथी, राजीव गांधी पुण्यतिथी, दहशतवाद विरोधी दिन, महात्मा गांधी पुण्यतिथी, नेहरू पुण्यतिथी. तर 21 मे रोजी लक्षात घ्या राजीव गांधी पुण्यतिथी हा लक्षात घ्या साजरी केली जाते. आणि दहशतवाद विरोधी दिन रोजी 21 मेलाच दहशतवाद विरोधी दिन असं म्हटलं जातं. तर हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर 30वा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे तो कधी साजरा केला जातो? 31 मे, त्याचबरोबर 21 मे, त्यानंतर 5 जून, 1 डिसेंबर. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे तो सगळ्यात प्रथम लक्षात घ्या की 31 मे या दिवशी साजरा केला जातो. हे तुम्हाला देखील माहिती असणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार. यासारखे अजून प्रश्न आहेतच. त्याचबरोबर जागतिक पर्यावरण दिन
हा कधी साजरा केला जातो? एन्व्हायर्नमेंट डे सुद्धा म्हटला जातो. याच्यामध्ये 22 एप्रिल, 21 मार्च, 5 जून, 16 सप्टेंबर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की 21. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. तर अशा प्रकारे दिन आणि दिनविशेष या संदर्भातले आपण महत्त्वाचे प्रश्न पाहिले. या संदर्भातला अजून एक व्हिडिओ पोर्टलवरती आपल्या या चॅनलवरती अपलोड करण्यात येईल. त्याच्यामध्ये देखील वर्षभरामध्ये जे उर्वरित दिवस आहेत तर या संदर्भातली माहिती तुम्हाला पाहता येणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थी आहेत BEd CETची तयारी करतात यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. MHT CET अंतर्गत BEd CET संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.